जबरदस्त अशी बिर्याणी बनवण्यासाठी त्यासाठी सिक्रेट असा बिर्याणी मसाला आज आपण घरगुती बनवून घेणार आहोत। इथे त्यासाठी मी तमालपत्र घेतलेले आहे, जावित्री घेतलेली आहे, 6 वेलची घेतलेले आहे, दगडफूल घेतलेले आहे, 2 मसाला वेलची घेतलेली आहे, 2 चक्री फूल घेतलेले आहे, 2 चमचे जिरं घेतलेले आहे, शहाजिरं देखील तुम्ही 2 चमचे घेऊ शकता। त्याच प्रकारे दालचिनी आणि अर्ध जायफळ आपण इथे तुकडे करून घेतलेले आहे, मिरी आणि लवंग देखील घेतलेली आहे। सोबतच इथे आपल्याला धने लागणार आहेत आणि 1.5 चमचा इथे आपल्याला बडीशेप देखील लागणार आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे। इथे हे जिन्नस भाजत असताना कुठेही गॅस आपल्याला फुल करायचा नाही, मंद आचेवर आपण हे जिन्नस हलकं हलकं भाजून घेतल्यामुळे त्याचा स्वाद खुलून येतो। आता हे सर्व भाजलेले जिन्नस आपण काढून घेऊया आणि सगळ्यात शेवटी बडीशेप देखील भाजून घेणार आहोत। आता हे भाजलेले सर्व जिन्नस आपण रूम टेम्परेचरवर गार करून याची पावडर बनवून घेऊया। तर तयार आहे होममेड बिर्याणी मसाला। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब।